नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. गाझियाबाद येथील सत्य घटना. रितिका सिंह ही गाझियाबादची राहणारी अतिशय सुंदर देखणी मुलगी होती. तिच्या वडिलांचे नाव सुरेंद्र व आईचे नाव मंजू होते. रितिकाला छोटा भाऊ पण होता. रितिकाचे वडील हे बुटांच्या फॅक्टरीमध्ये काम करत होते. रितिकाचे वय 21 वर्षाची होती. ती जास्त सुंदर असल्यामुळे लोक तिची नेहमी प्रशंसा करीत असे. रितिकाने इंग्लिश मीडियम शाळेतून 12वी पास केली होती. आता ती BSc करत होती. रितिका लहानपणापासूनच शाळेच्या सुट्ट्यामध्ये आई व लहान भावासोबत मामाच्या घरी जात असे. त्यामुळे मामाच्या घराच्या आजूबाजूचे लोक रितिकाला चांगल्या प्रकारे ओळखत होते. मामाच्या घराशेजारी गौतम नावाचा मुलगा राहत होता. तो रितिकाचा मित्र बनला. सुट्ट्यामध्ये रितिका मामाकडे जात तेव्हा ते दोघे एकत्र खेळत. रितिका सुंदर असल्यामुळे आकाशला रितिका आवडू लागली होती. जसजसे मोठमोठे होत होते तसतसे रितिकाबद्दलचे प्रेम त्याला वाटू लागले होते. परंतु रितिका आकाशला आपला मित्रच मानत होती. 2014 रितिका सुट्ट्यामध्ये मामाच्या घरी आली तेव्हा आकाशने तिला प्रपोज केला. परंतु रितिकाने प्रपोजल नाकारलं. परंतु आकाश रितिकाच्या प्रेमात वेडा झाला होता. तो आता रितिकाच्या मागे पुढे राहायचा. यातच त्याने खूप वेळा त्याने प्रेमाची कबुली दिली. परंतु रितिका त्याचे प्रेम नाकारत होती, कारण ती खूप सुंदर होती आणि तो बदसुरत होता. टपोरा गुंड प्रवृत्तीचा होता. एके दिवशी रितिका घरात एकटी असताना अचानकच आकाश तिच्या घरात घुसतो आणि तिला किडनॅप करून शांत ठिकाणी घेऊन जातो. इकडे मात्र मुलगी गायब होते. तिचं अपहरण झालं हे घरच्यांना समजतं. ते रितिकाचे आईवडील पोलीस स्टेशनला तक्रार देतात. आकाश नावाच्या मुलानेच किडनॅप केलं हे सांगतात. पोलीस दोघांनाही शोधण्याचा प्रयत्न करतात, पण पोलिसांना दोघांविषयी काहीच माहिती मिळत नाही. घटनेच्या 7 दिवसानंतर रितिका अचानकच आपल्या घरच्यांना सांगते. हे ऐकून पायाखालची जमीनच सरकते. ती आईवडिलांना म्हणते, मामाच्या घराशेजारी राहणारा आकाश गौतम याच्यासोबत माझं प्रेम झालं आहे. मी त्याच्यासोबतच लग्न करेल. परंतु तिला हे माहीत नव्हतं की आकाशवर केलेलं प्रेम पुढे जाऊन घातक ठरेल. आकाशने रितिकाला सुनसान ठिकाणी नेल्यावर आकाशने आपण तिच्यावर किती प्रेम करतो हे सांगितले. तिच्याशिवाय जगू शकत नाही, तिच्यासोबत लग्न करेल, तिला नेहमी खुश ठेवेल असे तो रितिकाला म्हणतो. तरीही रितिका त्याला नकार देते. त्याला म्हणते, माझ्या घरचे कधी तुझ्यासोबत लग्न लावून देणार नाही. माझं उच्च शिक्षण झालं आहे, तुझं शिक्षण झाले नाही, तुला कोणती नोकरी नाही. तेव्हा आकाश रितिकाला म्हणतो, काही दिवसाआधी रेल्वेची परीक्षा दिली होती. थोड्या दिवसात मला नोकरी पण लागेल. 7 दिवसापासून आकाश रितिकाला घेऊन आला होता, पण त्याने तिला हातही लावला नव्हता. त्यामुळे रितिकाला त्याच्यावर विश्वास आला. आकाश खरंच आपल्यावर खूप प्रेम करतो म्हणून त्याने आतापर्यंत तिचा फायदा घेतला नाही. यामुळे रितिका त्याच्यावर विश्वास ठेवते. म्हणूनच ती त्याच्या प्रेमात पडते. 7 दिवसांनी परत दोघे गाझियाबादला येतात. तेव्हा पोलीस आकाशला अटक करतात. परंतु रितिका पोलिसांना म्हणते, मी स्वतःच्या मर्जीने आकाशसोबत गेले होते. रितिकाच्या बयानामुळे आकाशला सोडून देतात. काही दिवसांनी रितिका घरच्यांना म्हणते, मला आकाशसोबत लग्न करायचे आहे. परंतु रितिकाचे आईवडील या लग्नाला तयार नसतात. ते म्हणतात, आकाश हा चांगला मुलगा नाही, तो गुंड प्रवृत्तीचा आहे, कामधाम कोणतं करत नाही, शिक्षण कमी आहे, यामुळे आम्ही तुझे लग्न त्याच्यासोबत लावू शकत नाही. पण रितिका आईवडिलांना सांगते, आकाशने रेल्वेची परीक्षा दिली होती, त्यात तो पास पण झाला आहे, लगेच नोकरी देखील लागणार आहे. 7 दिवसात रितिकाला आकाशने एवढं पटवलं होतं की रितिका त्याला सोडून दुसऱ्याचा विचार करू शकत नव्हती. त्यामुळे तिच्या या जिद्दीपुढे तिच्या घरच्यांना झुकावे लागले. मामाने तिला समजावले, पण तिने एकही ऐकले नाही. यामुळे रितिकाच्या मामाने संबंध तोडले. 2014 घरच्यांनी आकाश आणि रितिकाचे लग्न करून दिले. रितिका BScचं शिक्षण करून प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिक्षिका बनली होती. तेव्हा आकाश पण रेल्वेमध्ये क्लर्कची नोकरी करत होता. आकाश कामावरून आल्यावर लॅपटॉप घेऊन बसत तेव्हा रितिकाला विचित्र वाटत होते. घरी आल्यावर लॅपटॉपवर इतका हार्डवर्क का करतो? यामागील सत्य जाणून घेण्यासाठी रितिकाने एक दिवस त्याचा पाठलाग केला. तेव्हा तिला धक्काच बसला. आकाश तर नोकरीला जात नाही, तो टपरीवर जाऊन चहा पीत बसायचा. याचा अर्थ तो बेरोजगार होता. त्याने खोटं बोलून रितिकासोबत लग्न केलं होतं. त्या दोघांचे या गोष्टीवरून बरेच वेळा वाद झाले. परंतु ही गोष्ट ती घरच्यांना सांगू शकत नव्हती, कारण तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं. दिवस असेच जात होते. थोड्या दिवसाने आकाशचे पैसे संपू लागले. तेव्हा आकाशने रितिकाला पैसे मागण्यास सुरुवात केली आणि रितिकावर अत्याचारही करायला सुरुवात केलं. रितिका व्हिडिओ बनवून YouTube आणि Instagramवर टाकू लागली. त्यामुळे तो तिच्यावर संशयसुद्धा घेऊ लागला. यामुळे त्यांचे नेहमीच भांडणे होऊ लागले. हळूहळू रितिका समजत होत गेली.
तिने आकाशसोबत लग्न करून मोठी चूक केली. एक दिवस रितिका ज्या कॉलेजमध्ये शिकत होती तिथे जाऊन त्याने रितिकासोबत जोरात भांडण केलं आणि रागाच्या भरात सगळ्यासमोर मारत तिला घरी घेऊन आला. यामुळे रितिका आता फारच कंटाळली होती आणि म्हणाली, मला तुझ्यासोबत वेगळं व्हायचं आहे, मला घटस्फोट हवा आहे. तेव्हा आकाशच्या मनात रितिकाला संपवण्याचा प्लॅन आला. भावाला व चुलत्याला घरी बोलावून रितिकाला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु रितिकाने आपल्या आईवडिलांना घरी बोलावले होते म्हणून ती आकाशपासून वाचू शकली होती. परंतु या घटनेमध्ये रितिकाचा एक अर्धवट पाय जळाला होता आणि त्यानंतर रितिकाने आकाशचे घर कायमचे सोडले. तिने स्वतःच्या मनाने लग्न केल्यामुळे ती आईवडीलकडे जाऊन राहू शकत नव्हती. शेवटी आईवडील ते आईवडील असतात. त्यांनी रितिकाला नोकरी सोडून घरी राहायला बोलावलं, पण रितिका आपले काम सोडू शकत नव्हती. आईवडिलावर ओझं बनून त्यांच्या घरी जाणं तिला योग्य वाटलं नाही. ती वेगवेगळे घर बदलत राहिली जेणेकरून आकाशला तिचा पत्ता लागू नये. अशातच विपुल अग्रवाल नावाचा एक पुरुष तिला भेटतो. तो तिचा फेसबुक फ्रेंड होता. त्याने रितिकाला आकाशपासून मार खाताना पाहिले होते. त्याने रितिकाला म्हटले, घर बदलवण्यापेक्षा तू माझ्याजवळ येऊन राहा. विपुल रितिकाला सांगितले, माझ्या पत्नीसोबत पटत नाही. मी आणि माझी पत्नी वेगवेगळे राहतो, त्यामुळे आपण एकमेकांचा विचार करू. त्यामुळे रितिका आणि विपुलची मैत्री वाढत जाते. तो तिची खूप काळजी घेत होता म्हणून ती विपुलसोबत आपलं भविष्य पाहत होती. 2016मध्ये रितिका विपुलकडे राहायला जाते. ते दोघे आता एकाच फ्लॅटमध्ये राहू लागले. मात्र रितिकाला मनात भीती असते, आकाश मला शोधत फ्लॅटवर येणार नाही ना. म्हणून त्यांनी गाझियाबाद सोडून आग्रामध्ये शिफ्ट झाले. आग्रामध्ये ओमश्री सोसायटीमध्ये एक फ्लॅट घेऊन तिथे ते राहू लागले. त्या सोसायटीमध्ये स्ट्रिक्ट सिक्युरिटी असते. तरीही विपुल सिक्युरिटी गार्डला सांगतो, माझ्या परमिशनशिवाय आत कोणालाही येऊ द्यायचं नाही. रितिकाने नोकरी सोडली होती. इकडे आकाशसुद्धा रितिकाला विसरून गेला होता. परंतु अचानक एक दिवस हे सगळं बदलतं. विपुल कधीच रितिकाला काही करण्यापासून अडवत नव्हता. तो तिला तिच्या मनाप्रमाणे वागू द्यायचा. म्हणून ती तिचे व्हिडिओ इंस्टाग्राम व यूट्यूबवर अपलोड करत होती. ती इंस्टाग्रामवर फेमस झाली. तिच्याकडे मोठमोठ्या ब्रँडचे स्पॉन्सरशिपसुद्धा यायला लागले. त्यामुळे तिच्याकडे पैसाही भरपूर यायला लागला. एक दिवस अचानक रितिकाचे इंस्टाग्राम रील खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि ती रील आकाशला त्याच्या मोबाईलमध्ये दिसली. त्याने लगेचच तिची आयडी चेक केली. ती किती फेमस आहे, ती किती सुंदर दिसते हे बघून आकाश मनोमन जळू लागला. ती आपलीच होती असा विचार तो करतो आणि परत एकदा रितिकाला संपवण्याचा विचार येऊ लागला. 12 मार्च 2022ला आकाश आणि त्याच्यासोबत असणारी 4 लोकांविरुद्ध रितिका पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविते. आकाश अगोदरही मला मारत होता, पण आता मात्र माझ्या जीवाला त्याच्यापासून खूप मोठा धोका आहे. परंतु कुठलाही पुरावा नसल्यानं आकाश आणि साथीदारावर कुठलीही कारवाई झाली नाही. इकडे गौतम रितिकाला शोधत होता. तिच्या प्रत्येक रीलला लाईक करत होता. तो कुठे राहते तिचा ॲड्रेस शोधत होता. भरपूर चौकशी केल्यानंतर त्यानं तिचं लोकेशन ट्रेस केलं. ती आग्रामध्ये ओमश्रीच्या सोसायटीमध्ये 4थ्या मजल्यावर 404 फ्लॅटमध्ये राहते. परंतु आकाशला समजले होते तेथील सिक्युरिटी खूप टाईट आहे. त्या सोसायटीमध्ये जाणं सोपं नव्हतं. म्हणून 20 जून रोजी आकाश आणि त्याचा मित्र अनिल त्या अपार्टमेंटमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर आकाशने सिक्युरिटी गार्डला सांगितले, मला फ्लॅट घ्यायचा आहे असे तो खोटं बोलतो. तो रितिकाला बघण्यासाठी आला होता, पण तो रितिकाच्या फ्लॅटमध्ये घुसू शकला नाही. त्याला एक आयडिया आली की रितिकाला तिच्या घराच्या बाल्कनीमधून 4थ्या मजल्यावरून खाली फेकले तर ती नक्कीच मरेल. त्यानंतर 2022ला आकाश 2 स्त्रियांना घेऊन व 2 पुरुषांना सोबत घेऊन ओमश्री साई अपार्टमेंटमध्ये पोचला. त्या 2 स्त्रियांमध्ये एकीचं नाव काजल, दुसरीचं कुसुम होतं. ते त्याच्या मानलेल्या बहिणी होत्या आणि आकाशचे मित्र चेतन आणि अनवर होते. आकाशकडे एक बॅग होती. बॅगमध्ये तो दोरी घेऊन आला होता. सिक्युरिटी गार्डने त्याला विचारले, तुम्हाला कोणत्या फ्लॅटमध्ये जायचे आहे? तेव्हा आकाश गार्डला चुकीचं सांगतो, फ्लॅट नंबर 601 मध्ये जायचं आहे. आकाश 2 स्त्रिया यासाठी घेऊन आला होता की फॅमिली आहे असे वाटले पाहिजे. गार्डला वाटले कुणाच्या घरी पाहुणे आलेले आहे, त्यामुळे गार्ड त्यांना आत प्रवेश देतो. आकाश जेव्हा सोसायटीमध्ये जातो तेव्हा त्या 2 स्त्रियांना दरवाजासमोर उभं करतो आणि बेल वाजवतो. रितिका आतमधून बाहेर बघते तेव्हा तिला 2 स्त्रिया दिसतात म्हणून ती दरवाजा उघडते. जसा दरवाजा उघडला जातो तसे हे 5ही लोक आतमध्ये घुसतात. घुसल्याबरोबरच ते सगळेच रितिकाला आणि विपुलला मारायला लागतात. रितिकाला आणि विपुलला दोरीने बांधतात. विपुलने खूप प्रयत्न केला रितिकाला वाचवण्याचा, परंतु या लोकांनी त्याला बाथरूममध्ये बंद केले होते.
हे सगळं घडत होतं तेव्हा आकाश सगळं कुणासोबत तरी सारखं फोनवर बोलत होता. जे काही घडत आहे ते तो फोनवर सांगत होता. म्हणजे यामागे दुसरं कोणीतरी मास्टर माइंड होतं. तो रितिकाला घेऊन जाण्यासाठी आला होता, परंतु रितिका त्याच्यासोबत जाण्यास नकार देत होती. आकाशला मात्र तिच्या तोंडून नाही ऐकणं अजिबात आवडलं नव्हतं. ती आता विपुलवर प्रेम करते हे त्याला सहन झालं नाही. तू माझी आहे आणि माझीच होणार असे म्हणत रागाने रितिकाच्या तोंडावर कपडा बांधतो आणि बाल्कनीकडे ओढत नेतो. ती ओरडत होती, परंतु तोंडाला बांधला असल्यामुळे तिचा आवाज आजूबाजूला पोहोचत नव्हता. आता आकाशने तिला गॅलरीमधून खाली ढकललं. आकाशने रितिकाला एवढ्या जोरात धक्का दिला होता की ज्या ठिकाणी रितिका खाली पडली होती त्या ठिकाणची फरशी देखील फुटली होती. एवढ्या वेळात इकडे विपुल बाथरूमची खिडकी तोडून बाहेर आला होता. तो ओरडून ओरडून आजूबाजूच्या लोकांना मदतीची हाक मारत होता. त्यामुळे तेथे लोक जमा झाली. त्यामुळे ते 5ही जण तेथून पळण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु सिक्युरिटी गार्डने काहीतरी पडण्याचा आवाज ऐकला होता, म्हणून त्यांनी सोसायटीचं गेट बंद करून टाकलं होतं. ते लोक आतमध्ये फसले गेले होते. सोसायटीच्या लोकांनी 5 पैकी 3 लोकांना पकडले होते. 2 आरोपी चेतन अनवर पळून गेले होते. यानंतर पोलीस तेथे आले. आकाश, गौतम, काजल यांना अटक करतात. खरा गुन्हेगार कोण आहे हे पोलिसांनी बरेच तपास केले तरी पोलिसांना काहीच माहिती मिळत नव्हती. पण तेव्हा मास्टर माइंडपर्यंत पोहोचण्याचा पुरावा मिळतो. आकाशसोबत असलेली बाईकचा प्लेट ट्रॅक केली जाते. तेव्हा ती बाईक अनिलधर नावानं रजिस्टर होतं, परंतु अजूनही पोलिसांना काही समजत नव्हतं. आकाशचे कॉल डिटेल चेक करण्यात आले तेव्हा ते पूर्ण सत्य पोलिसांसमोर आले. आकाशसोबत जे बोलत होती ती एक महिला होती. ती महिला विपुलची पत्नी होती. विपुलपासून सध्या दूर राहत होती. जेव्हापासून विपुलच्या आयुष्यात रितिका आली होती तेव्हापासून विपुलने दीपाली पत्नीसोबत राहण्याचा विचार सोडला होता, कारण विपुलचं पत्नीसोबत अजिबात पटत नव्हतं. जेव्हा त्याला विपुल आणि रितिका यांच्या प्रेमाबद्दल माहीत झाले तेव्हा तिला खूप राग आला. ती आपल्या नवऱ्यासोबत लिव्हिंगमध्ये राहते म्हणून तिने रितिकाच्या नवऱ्यासोबत मिळून तिने रितिकाला संपवण्याचा प्लॅन आखला. दीपालीने हे काम करण्यासाठी आकाशला 10 लाख रुपये दिले होते. यानंतर पोलिसांनी सगळ्यांना अरेस्ट केलं, परंतु अजूनही ही केस सुरूच आहे. सध्या 5ही आरोपी जेलमध्ये आहे. कोणतीही मोठी शिक्षा त्यांना अजूनही झालेली नाही. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.